चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ये जो आज का सेशन है वो 10वीं इंग्लिश मीडियम के बच्चों के लिए बहुत इम्पोर्टेंट होने वाला है बिकॉज़ ये वीडियो में मैं पिछले कम से कम 9 साल के जो पेपर में बोर्ड के पेपर में जो ग्रामर के क्वेश्चन पूछे थे, वो सारे क्वेश्चन मैं ये वीडियो में कवर करने वाला हूँ। इसके पहले मैंने एक वीडियो ऑलरेडी अपलोड किया है, जिसके अंदर मैंने सारे ग्रामर के रूल एक्सप्लेन किए हैं। तो आपको ये वीडियो देखने से पहले वो रूल देखने पड़ेंगे, तब जाके आपको ये कंसेप्ट बहुत अच्छे से समझ में आएगा। ठीक है? अभी यहाँ पे मैं रूल तो बताने वाला हूँ नहीं हूँ, लेकिन सारे क्वेश्चन के आंसर बताऊँगा। लेकिन आपको उसके पहले कंपल्सरी जैसे मैंने बोला, वो जो नियम जहाँ पे मैंने ग्रामर के एक्सप्लेन किए, इसके पहले वीडियो में, वो वीडियो आपको देखना पड़ेगा, तब जाके आपका काम होगा। तो बिना देरी के अपन शुरू करते हैं अपने मराठी सब्जेक्ट का ग्रामर, क्योंकि ये पेपर आपका पहला पेपर है। ठीक है? ये पेपर आपका पहला पेपर है और होता क्या है, जिसके ग्रामर में ज़्यादा अच्छे मार्क्स आते हैं, जिसके ग्रामर में ज़्यादा अच्छे मार्क्स आते हैं, वही बच्चे को मराठी सब्जेक्ट में ज़्यादा स्कोर कर सकता है। मतलब वही बच्चा ज़्यादा मराठी सब्जेक्ट में स्कोर कर सकता है। ये बेसिक बात है। तो मैं सबको रिक्वेस्ट करूंगा कि आप आपके ग्रामर के ऊपर जितना हो सके उतना ज़्यादा फोकस करो, क्योंकि यहाँ पे एक सेंटेंस को, एक शब्द को एक-एक मार्क्स है और जिसका ग्रामर अच्छा होता है, उसका मराठी सब्जेक्ट पूरा स्ट्रॉन्ग होता है। ऐसा पेपर चेकर भी दिमाग में रखता है। तो आप लोगों ने पहले से तय करना है कि कुछ भी हो जाए, लेकिन ग्रामर में अपना कोई भी मार्क्स जाना नहीं चाहिए। ठीक है? ये चलिए फिर शुरू करते हैं अपना ग्रामर सॉल्व करना। सबसे पहला क्वेश्चन नंबर 4 अ। क्वेश्चन नंबर 4 अ, एक बघा. प्रश्न क्रमांक 4, 4 अ. अ में पहला क्वेश्चन, पहले का पहला. तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? अभी यहाँ पे आप देख रहे हो क्वेश्चन मार्क है. क्वेश्चन मार्क है मतलब ये बनेगा प्रश्नार्थी वाक्य. ये बनेगा प्रश्नार्थी वाक्य. ठीक है? अभी पहले का दूसरा. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. मारा म्हणजे ही ऑर्डर दिली आहे. आणि जेव्हा ऑर्डर दिली जाते, तेव्हा त्या वाक्याला म्हटलं जातं आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे? जेव्हा ऑर्डर दिली जाते, त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. राइट है? यस. चला, ये हो गया तुम्हारा ग्रामर का पहला प्रकार, जो पेपर में आता है 2 मार्क्स के लिए. अगला जो कंसेप्ट मैं आपको सिखा रहा हूँ, वहां पे है वाक्य रूपांतर. सेंटेंस को एक फॉर्म से दूसरे फॉर्म में ट्रांसफर करना है. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. देखते हैं. प्रश्न क्रमांक 2, 2 का पहला. क्या पूछा है? नेहमी खरे बोलावे. ये होकारार्थी वाक्य है. उसका अपने को नकारार्थी बनाने का है. नकारार्थी बनाने का है. तो आपको पता है नकारार्थी बनाते टाइम अपोजिट शब्द का इस्तेमाल किया जाता है. तो इधर इथे असणार नेहमी किंवा खरेच्या उलट. खरे का अपोजिट शब्द खोटे. नेहमी खोटे बोलू. आता नकारार्थी बनवायचे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शब्द आला पाहिजे नये. तर नेहमी खोटे बोलू नये. याचा अर्थ काय? सबसे पहला रूल अपन ने अप्लाई किया कि अपोजिट शब्द इस्तेमाल करने हैं. और दूसरा चीज, दोनों सेंटेंस का मीनिंग सेम होना चाहिए. नेहमी खरे बोलावे. ओके. नेहमी खरे बोलावे मतलब हमेशा सच बोलना है. और नेहमी खोटे बोलू नये, इसका भी मतलब होता है हमेशा सच बोलना है. मतलब ये दोनों सेंटेंस का मीनिंग कैसा है? सेम है. अगला जो चीज पूछा है,
तुमची ऊर्जा शक्ति एकत्र करा, इसका अपने को विधानार्थी बनाने का है। तुमची ऊर्जा शक्ति एकत्र करा, यह आज्ञार्थी वाक्य है। और आज्ञार्थी वाक्य का विधानार्थी बनाते टाइम सिंपल रूल मैंने इसके पहले वीडियो में समझाया है। क्रियापद को वा, वी, वे इसमें से कोई भी शब्द क्या करने का, जोड़ने का, लेटर जोड़ने का, तो विधानार्थी बन जाता है। तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करावी असं असणार. तो उत्तर बनेगा तुमची ऊर्जा शक्ती, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करावी. ठीक आहे. Yes. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, ऐसा कंसेप्ट है. चल देखते हैं क्या दिया है पहला. चलो थ्री में का पहिला, उत्साहाला उधाण येणे. उत्साहाला उधाण येणे याचा अर्थ काय होतो. सबसे पहले अपने को इसका अर्थ लिखना है. अर्थ अर्थ उत्साहाला उधाण येणे का मतलब होता है खूप उत्साही वाटणे. खूप खूप उत्साही वाटणे. इसका और भी आप अर्थ लिख सकते हो. खूप खूप आनंद होणे. ठीक है. सबसे पहले आपको लिखना होता है वाक्य प्रचारांचा अर्थ और फिर आपको बनाने का है वाक्यात उपयोग करा. तो ऐसा अपने को सेंटेंस बनाने का है. यहाँ पे मैं लिख रहा हूं वाक्य. ऐसा सेंटेंस बनाने का है जिसके अंदर उत्साहाला उधाण येणे असा शब्द आला पाहिजे. ठीक आहे. तर शिक्षकांनी, बघा शिक्षकांनी मुलांना मुलांना सहलीची बातमी सांगितली. सहलीची बातमी सांगितली. शिक्षकांनी मुलांना सहलीची बातमी सांगितली तेव्हा मुलांच्या उत्साहाला उत्साहाला काय झालं, उत्साहाला उधाण आले. बघा. तर असं असं तुम्हाला वाक्य बनवायचंय आणि त्या वाक्यामध्ये उत्साहाला उधाण आले हा शब्द आला पाहिजे. आणि जिकडे तुम्ही हा शब्द वापरला त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. उत्साहाला उधाण आले आणि तुम्ही हे जे आहे अर्थ त्याला तुम्ही डबल अंडरलाईन करू शकता. अर्थ आणि वाक्य. तेव्हा तिथे काय होणार, व्यवस्थित तुम्हाला दिसणार ते आणि व्यवस्थित प्रेझेंटेशन वाटणार आणि शिक्षक त्याचे चांगले मार्क्स तुम्हाला देणार. ठीक आहे. ओके. अजून काय विचारलंय बघूया वाक्यप्रचारमध्ये त्यांनी. अजून वाक्यप्रचार विचारलाय पुढचा. नंबर 2 काय विचारलंय, गलका करणे. गलका करणे. गलका करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो गोंगाट करणे. गोंगाट. ठीक आहे. गोंगाट करणे किंवा याचा अर्थ होतो गोंधळ करणे. गोंधळ करणे असा या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. ठीक आहे. तर मला सांगा, गोंगाट करणे, गोंधळ करणे असा आपण कुठे वापरतो शब्द. तर बऱ्याच ठिकाणी आपण वापरतो. जसं की वर्गात शिक्षक नव्हते तेव्हा सगळी मुलं गोंगाट करत होती. मग तुम्ही असं लिहू शकता काय, वाक्य वर्गात शिक्षक नसल्या वर्गात शिक्षक नसल्या कारणाने वर्गात शिक्षक नसल्या कारणाने
सर्व मुले सर्व मुले गलका गलका करत होती. बघा. आणि तुम्ही जिकडे वाक्यप्रचार वापरला गलका करणे त्याला तुम्ही अंडरलाईन करायचंय. तर वर्गात शिक्षक नव्हते म्हणून सर्व मुले काय करत होती? गलका करत होती. तर अशा प्रकारे पहिलं अर्थ लिहायचा आहे आणि मग वाक्य लिहायचंय. तुम्ही याला अंडरलाईन देखील करू शकता असं तर चांगलं प्रेझेंटेशन वाटणार. बोला. अजून काय विचारलंय वाक्यप्रचार? अजून एक वाक्यप्रचार त्यांनी विचारलाय. बोला काय विचारलंय? झोकून देणे. मला सांगा झोकून देणे म्हणजे काय? पूर्णपणे सहभागी होणे किंवा पूर्णपणे स्वतःला समर्पित करणे त्याला म्हणतात झोकून देणे. जसं की आता तुमची परीक्षा जवळ आली आहे. तर आता तुम्ही खेळणं, टीव्ही बघणं, मोबाईल बघणं सगळं बंद केलंय आणि तुम्ही लोकांनी स्वतःला पूर्णपणे अभ्यासामध्ये काय केलंय? झोकून दिलंय. त्याला तुम्ही काय म्हणता? झोकून देणे. तर झोकून देणे या गोष्टीचा पहिला अर्थ होतो पूर्णपणे पूर्णपणे सहभागी होणे किंवा किंवा पूर्णपणे 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 समर्पित करणे. ठीक आहे. मग आपण याचं बनवतोय आता वाक्य. परीक्षा जवळ आल्यामुळे परीक्षा जवळ आल्यामुळे सर्व सर्व मुलांनी स्वतःला अभ्यासात सर्व मुलांनी स्वतःला अभ्यासात झोकून दिले. तर जिकडे आपण शब्द वापरलाय झोकून दिले त्याला अंडरलाईन करायचं. ठीक आहे. येस. तर मला सांगा अशा प्रकारे तुम्हाला वाक्यप्रचारांचा पहिला अर्थ लिहायचा आहे आणि मग त्याचा तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. राईट आहे? येस. त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. तर भाषिक घटकांवर आधारित जी कृती आहे ती तुम्हाला मी याच्यामध्येच दाखवतो. हं. भाषिक घटकांवर आधारित कृती मी तुम्हाला इथेच दाखवतो. इकडे बघा. सगळ्यात पहिला कन्सेप्ट इकडे विचारतात समानार्थी शब्द लिहा. तर पहिला विचारलाय पाऊस. तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना पाऊस आणि इथे मध्ये डबल डॅश करायचंय. कारण की समानार्थी शब्दांच्या मध्ये बरोबर चिन्ह असतं. तर पाऊस याचा समानार्थी शब्द आहे पर्जन्य किंवा तुम्ही लिहू शकता वर्षा. यापैकी कोणताही शब्द तुमचा चालेल. म्हणजे तुम्ही पर्जन्य किंवा वर्षा कोणताही लिहिला तरी काही हरकत नाही. मधुर. मधुर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गोड. ठीक आहे. जसं आपण म्हणतो, "अरे तुझा आवाज मधुर आहे." कळलं की नाही? मधुर म्हणजे सामने वाले को आप बोल रहे हो की तुम्हारा आवाज गोड है. ठीक है? अच्छा है, गोड है. तर विरुद्धार्थी शब्द लिहिताना तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न आणि त्याच्यामध्ये क्रॉसची साइन पाहिजे. तर सुरुवात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शेवट. सुरुवात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शेवट. ठीक आहे. आणि त्यानंतर मग स्तुती. स्तुती म्हणजे एखाद्याची तारीफ करणं. आणि जेव्हा आपण एखाद्याला चिडवतो त्याला म्हटलं जातं त्याची निंदा करणं. तर स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द काय येतो? निंदा. त्यानंतर पायात चप्पल न घालणं शब्द समूहाबद्दल एक शब्द. तुम्हाला हे पण वाक्य लिहायचंय पूर्ण पेपरमध्ये. मग असा बॉक्स करायचा आणि त्याच्यामध्ये उत्तर लिहायचंय. पायात चप्पल न घालणाऱ्याला अनवाणी असं म्हणतात. अनवाणी. अनवाणी मतलब बिना चप्पल वाला आदमी. ठीक है? उसके बाद में वचन बदला. आपको मैंने समझाया है इसके पहले वीडियो में.
वचन बदला 2 टाइप के होते हैं, एक वचन, अनेक वचन, ठीक है? एक वचन और अनेक वचन। तो देखते हैं यहाँ पे बदलने का है, वचन बदलने का आहे. गोष्ट, गोष्ट एक होतीये. तर अनेक गोष्टी असतील तर आपण असं म्हणतो काय? गोष्टी, गोष्टी, ठीक आहे? मध्ये डॅशच पाहिजे. आणि कल्पना मतलब आइडिया, कल्पना मतलब आइडिया. तो आइडिया एक रहेगी तो भी कल्पना ही बोलेंगे और अनेक आइडिया रहेंगे तो भी उसको कल्पना ही बोलते हैं, कल्पना ही बोलते हैं उसको, ठीक है? तो भी उसको कल्पना ही बोलते हैं, राइट है? यस, चलो. तो ये हो गया तुम्हारा रिलेटेड टू वर्ड्स. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वचन बदला. या सगळ्या गोष्टी कशाबद्दल आहेत? वर्ड बद्दल आहेत. अभी इसके आगे जो कंसेप्ट है दैट इज रिलेटेड टू लेखन नियम. मतलब मराठी में जो तुम्हारा विराम चिन्ह है, मराठी में जो तुम्हारा काना, मात्रा, हुकार, वेलांटी, ये सारा चीज अभी अगले वाले पार्ट में आएगा. चलो मैं इसको रब करता हूँ. आई होप आपको ये सारा समझा है. हम्म, चलो देखते हैं इसमें क्या पूछा है. इसमें पूछा है खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. अभी ये सेंटेंस में कुछ तो मिस्टेक्स है. अभी अपने को जानने का है इसमें क्या-क्या मिस्टेक्स है और जो मिस्टेक्स है वो आपको सही करके लिखना है. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा सम्मेलने गाजवत. ठीक है? ऐसा सवाल पूछा है तो इसका आंसर मैं इधर लिख देता हूँ क्या उसमें मिस्टेक है वो. हाँ, क्वेश्चन नंबर 2, 2 का 1, ठीक है? 2, 2 का 1. कविवर्य. तर कविवर्य हा शब्द असा नसतो. कवी असं लिहितात. कविवर्य हे असं पाहिजे. म्हणजे वला जी त्यांनी दुसरी वेलांटी दिली आहे ती पहिली पाहिजे. नारायण सुर्वे. नारायण बरोबर आहे. नारायण, ठीक आहे. नारायण हा शब्द बरोबर आहे. त्यानंतर कविवर्य नारायण सुर्वे. खूप, खूप हा शब्द रॉंग आहे. खूप मध्ये हा जो ख ला जो पहिला उकार दिलाय तो दुसरा पाहिजे. खूप दुसरा पाहिजे. बाकीचं सगळं बरोबर आहे. सभा, संमेलने, सभा, संमेलने काय करवत? गाजवत. आणि लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे तो इथे दिलेला नाहीये. तर तुम्हाला माहिती आहे आपण कोणते 2 शब्द बदलले आहे बघा. हा वाला आणि हा वाला. तर जिकडे तुम्ही चेंजेस केलाय त्या शब्दाला तुम्हाला अंडरलाईन करायचंय. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी लिहायच्या. आता याच्यात बघूया काय काय चुकीचं आहे. तर सांगितलंय तिकडे तिने माझ्यासाठी प्रचंड काय रे कष्ट केले. तर मला सांगा याच्यामध्ये तिने, तिने मध्ये ती पहिला पाहिजे. दुसरा प्रश्न असं पाहिजे. तिने, तिने माझ्यासाठी पुढे काय प्रचंड, प्रचंड हे पण बरोबर आहे. प्रचंड कष्ट केले. प्रचंड कष्ट केले. कष्ट केले. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. ठीक आहे? येस. तर मला सांगा, इथे जो आपण शब्द बदलला, त्या शब्दाला तुम्हाला काय करायचंय? अंडरलाईन करायचंय. ठीक आहे? तर मला वाटतं या वाक्यामध्ये फक्त एकच शब्द रॉंग आहे. तिने. तिने मध्ये पहिला उकार पाहिजे होता, ते रॉंग आहे. ठीक आहे? तर तो शब्द रॉंग आहे. तुम्ही तो दुरुस्त केला आणि त्याला अंडरलाईन केली. बघूया एकदा प्रचंड हा शब्द कसा आहे?
राइट आहे. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. प्रचंड एकदम ॲक्युरेट शब्द आहे. पुढचा गोष्ट विरामचिन्हे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. तर इथे कोणती विरामचिन्हे येतील ते आपल्याला लिहायचं आहे. तिसऱ्यामध्ये पहिलं, अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. मला सांगा अरे. तर अरेच्या नंतर आपण थोडं थांबलो म्हणजे नंतर तिथे कॉमा पाहिजे. और ये किसी के मुंह की बात है. अरे पण चिट्ठी मराठीतून आहे. ये किसी ने बोली हुई बात है. आपने अगर इसके पहले का लेक्चर देखा रहेगा तो आपको मालूम पड़ेगा. जब किसी के मुंह की बोली हुई बात आती है तब उसको दुहेरी अवतरण चिन्ह में लिखना है. तो देखो कैसा, सबसे पहला जहां पे अपन थोड़े रुके, अरे, तो इधर थोड़ा रुके तो कॉमा आएगा. पण काय रे चिठ्ठी, चिठ्ठी कशात आहे? मराठीतून. चिट्ठी मराठीतून आहे. इधर फुल स्टॉप आएगा और फिर इसको आपको करना है डबल इन्वर्टेड कॉमा. ठीक है. इस तरीके से यहाँ पे विराम चिन्ह का आपको इस्तेमाल करना है. क्यों डबल इन्वर्टेड कॉमा किया? क्योंकि ये किसी के मुंह की बोली हुई बात है. आगे, काका हे शास्त्रीय सत्य आहे. काका हे शास्त्रीय सत्य आहे. अभी काका के बाद में थोड़ा रुकेंगे आपण. काका हे शास्त्रीय सत्य आहे. पुन्हा सेम प्रकार याच्यासारखंच. काका हे शास्त्रीय सत्य आहे मतलब कोई लड़का है वो अपने काका को ये बात बता रहा है. मतलब ये भी किसी के मुंह की बोली हुई बात है. इसके लिए ये भी डबल इन्वर्टेड कॉमा में आ जाएगा. तो इसका आंसर पहला काका बोल के थोड़ा रुकेंगे काका, फिर हे, काका है शास्त्रीय सत्य आहे. इधर फुल स्टॉप आएगा और फिर यहाँ पे आप लोग दोगे डबल इन्वर्टेड कॉमा इस तरह से. ठीक है, डबल इन्वर्टेड कॉमा देना है. मला सांगा, अशा प्रकारे तुम्हाला व्याकरणाचा आन्सर लिहायचा आहे. तर ही एक पूर्ण प्रश्नपत्रिका झाली, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी 16 मार्काचं सगळं ग्रामर इथे दाखवलं. पहा इथून तुमचं इथपर्यंत हे झालं 16 मार्काचं पूर्ण ग्रामर. तर हा झाला 1 वर्षाचा पेपर जो मी तुम्हाला पूर्ण सोडवून दाखवला. आता आपण बघूया त्याच्या पुढच्या वर्षाच्या पेपरमध्ये काय विचारलेलं. ठीक आहे. हं. त्याच्या पुढच्या वर्षीच्या पेपरला काय विचारलेलं बघा. हं. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. किती सुंदर आहे ताजमहाल. किती सुंदर आहे ताजमहाल. मला सांगा किती शब्द आला याच्यावरूनच कळतं. आणि नाही म्हणलं तरी या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे. याचा अर्थ हे कुठलं वाक्य आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. म्हणजे याचं उत्तर येणार उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य. प्रवासात भरभरून बोलावे. प्रवासात भरभरून बोलावे. जर वाक्याच्या शेवटी वा, वी, वे यापैकी कुठलाही शब्द येत असेल, तर समजून जायचं हे विधानार्थी वाक्य आहे. कुठलं आहे? विधानार्थी. विधानार्थी वाक्य आहे. ठीक आहे. Yes. चला पुढे बघूया. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. त्यांनी मी कसा विसरू शकेल. आता या ठिकाणी त्यांनी नाहीये, तर त्यांना पाहिजे. त्यांना मी कसा विसरू शकेल याचं आपल्याला विधानवार्थी वाक्य बनवायचं आहे. तर मला सांगा, तुम्हाला मी असा नियम शिकवलाय, जर प्रश्न विचारलेला पॉझिटिव्ह असेल, तर तुम्हाला उत्तर हे निगेटिव्ह लिहायचं आहे. तर मला सांगा, त्यांना मी कसा विसरू शकेल, हे एक पॉझिटिव्ह प्रश्न आहे. आता मी वाक्य रूपांतराच्या व्याकरणामध्ये शिकवलंय याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. तर त्यांना मी कसा विसरू शकेल याचं उत्तर येणार विधानार्थी बनवताना, त्यांना मी कधीही त्यांना मी
कधीही विसरू शकणार नाही. सिंपल आहे. त्यांना मी काय रे, त्यांना मी विसरू शकणार नाही, असं पण लिहू शकता. याचं उत्तर येणार त्यांना इथे लिहितो मी इथे. हे बघा इथे त्यांना मी कधीही विसरू बघा विसरू बघा. हे झालं तुमचं विधानार्थी वाक्य. आता हे निगेटिव्ह का बनवलंस तू निगेटिव्ह? कारण की त्यांनी प्रश्न आपल्याला पॉझिटिव्ह विचारलेला आणि निगेटिव्ह वाक्य पण विधानार्थी वाक्याचाच प्रकार आहे. कारण की विधानार्थी वाक्य एक तर पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह. जर प्रश्न हा प्रश्न आहे ना, प्रश्नार्थी वाक्य आहे. प्रश्न जर पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह आहे तुला कसं कळलं? कारण की या वाक्यामध्ये नाही हा शब्द नाहीये. नाही असं लिहिलंच नाहीये म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. मग त्याचं उत्तर कसं बनणार? निगेटिव्ह. पुढे मुलांनी रांगेत चालावे याची तुम्हाला आज्ञार्थी बनवायचंय. तर तुम्ही असं म्हणणार मुलांनो, मुलांनो रांगेत चाला. बस. आज्ञार्थी बनवताना काय करायचंय? त्याच्या मागे जे वा, वी, वे यापैकी कोणतं लेटर असेल क्रियापदाला लागलेलं, ते काढायचं. क्रियापदाला लागलेलं वा, वी, वे हे लेटर काढायचं. मग मुलांनो रांगेत चाला. पुढे झोकून देणे बघा, परत आला, रिपीट आला. झोकून देणे हा वाक्यप्रचार परत आला. मला सांगा याच्या मागच्या पेपरला देखील हा वाक्यप्रचार विचारलेला. पुढे आहे तथ्यता असणे. तथ्यता असणे याचा वाक्यप्रचारचा अर्थ आहे. तथ्यता असणे म्हणजे सत्यता असणे. सत्यता असणे. सत्यता असणे म्हणजे सत्यता असणे. बरोबर की नाही मारताय? मग तुम्हाला एक असं वाक्य बनवायचंय ज्या वाक्यामध्ये तथ्य असणे हा शब्द आला पाहिजे. ठीक आहे वार्ता? येस. तर तुम्ही काय म्हणू शकता? आमच्या गावातील महेश हा सर्वात सुशिक्षित मुलगा असल्या कारणाने त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य असते. तुम्ही म्हणू शकता ना काय आमच्या गावातील महेश हा सर्वात सुशिक्षित मतलब पढ़ा लिखा बंदा है. इसके लिए उसके बोलने में मतलब त्याच्या बोलण्यामध्ये नेहमी काय असतं? सत्य असतं. असं तुम्ही बनवू शकता. त्यानंतर सुरुंग लावणे. तर पुढचा वाक्यप्रचार आहे सुरुंग लावणे. म्हणजे काय रे? सुरुंग लावणे म्हणजे एखादा बेत उधळवून लावणे. तर मला सांगा, जेव्हा आपण एखादा प्लॅन करतो आणि तो प्लॅन काय होतं आपला सक्सेसफुल नाही होत, तेव्हा मराठीमध्ये त्याला सुरुंग लावणे म्हणतात. बेत म्हणजे प्लॅन. जेव्हा एखादा प्लॅन आपला सक्सेसफुल नाही होत, त्याला आपण सुरुंग लावणे असं म्हणतो. तर सुरुंग लावणे म्हणजे एखादा बेत उधळवून लावणे. ठीक आहे वार्ताहर? तर मला सांगा चोरांच्या पोलिसांनी पोलिसांनी चोरांच्या आखणीला सुरुंग लावला. पोलिसांनी चोरांच्या आखणीला सुरुंग लावला. म्हणजे काय? चोरांनी जो काही प्लॅन बनवलेला असेल चोरी करायचा, तर तो प्लॅन जो होता, तो पोलिसांनी काय केला? उधळवून लावला. मग तुम्ही वाक्य बनवू शकता काय? पोलिसांनी चोरांच्या आखणीला सुरुंग लावला. मतलब चोर लोग जो है, जो उन्होंने जो प्लान बनाया था, वो प्लान पुलिस लोगों ने क्या किया? खत्म कर दिया, कैंसल करा दिया, ऐसी बात. अगला कॉन्सेप्ट है, क्या पूछा है देखो. आयुष्य. तर आयुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द होतो जीवन. आयुष्य म्हणजे काय रे? जीवन. तर आयुष्याच्या नंतर मग आयुष्य लिहून एक्झाममध्ये डबल डॅश करायचं आणि पुढे त्याचा अर्थ लिहायचा जीवन. ठीक आहे? बोला. नदीचा अर्थ होतो सरिता. नदी म्हणजे काय रे? सरिता. स्तुती बघा स्तुती हा शब्द रिपीट झाला मगाशी देखील आलेला. स्तुती. स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द येतो स्तुती, निंदा. ठीक आहे? शक्य हे बघा मग इथं तुम्हाला असं चुकीचं क्रॉस करून मग उत्तर लिहायचंय. शक्य. शक्यच्या विरुद्धार्थी शब्द येतो
अशक्य. शक्यच्या विरुद्धाचा शब्द काय येतो? अशक्य. पुढे अ, पायात चप्पल न घालता ह्याला काय म्हणतात? अनमानी. मागच्या पेपरला पण आलेलं. म्हणजे हे पण रिपीट झालंय. पायात न चप्पल घालता याला अनमानी म्हणतात. वचन बदला. टोपी डॅश करून त्याचं उत्तर लिहिणार टोप्या. टोपी एक असते. टोप्या अनेक असतात. काटा. काटा एक असतं. काटाचं अनेक वचन येणार काटे. काटाचं अनेक वचन काय असणार? काटे. राइट आहे? येस. पुढे आहे लेखन नियमानुसार लिहा. याच्यामध्ये आपल्याला ओळखायचंय आधी काय-काय चुका आहेत आणि त्या दुरुस्त करून आपल्याला लिहायच्यात आहे. ठीक आहे? तर मी सांगतो कोणते शब्द रॉंग आहेत. हा बघा, हा आधी, हा असा पाहिजे. आ आणि धला दुसरी वेलांटी आणि इथे गुंडाळ. तर गुंडाळमध्ये असा पाहिजे. गुंडाळ. म्हणजे इथे जे गला त्यांनी दुसरा हुकार दिलाय तो पहिला पाहिजे. कधी पण लक्षात ठेवायचं जर एखाद्या अक्षरामध्ये पहिल्याच लेटरला जर हुकार असेल तर तो पहिला असतो. काही शब्द त्याला अपवाद आहेत. जसं की मागच्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं खूप, खूप ये वर्ड था. लेकिन खूप को हमेशा दूसरा ही हुकार रहता है. लेकिन गुंडाळ में ये जो ग है वो पहला रहता है, पहला हुकार. इधर दूसरा दिया था. उसके बाद में अगले सेंटेंस में क्या मिस्टेक है, ठीक है? वाघीन, ये जो वर्ड है वाघीन, ये ऐसा चाहिए. कैसा? वा, घी, न मतलब ये जो वैलेंटी जो पहली दी है वो दूसरी होनी चाहिए. और सुरक्षेबद्दल मध्ये ये जो स है स वो पहला होना चाहिए. अभी मैंने समझा अगर पहला लेटर कोई हुकारे तो वो पहला होता है. तो ऐसा होना चाहिए. सुरक्षेबद्दल. बरोबर आहे? ये. चला इथे काय सांगितलं विराम चिन्हांची नावे लिहा. तुम्हाला तर कळतंय हे चिन्ह कुठलं आहे? तर याला तुम्ही म्हणू शकता प्रश्नार्थक प्रश्नार्थक चिन्ह. त्यानंतर इथं तर पूर्णविराम आहे. मग याचं काय नाव असणार? पूर्णविराम. याचं उद्गारवाचक आहे. मग ह्याला तुम्ही म्हणू शकता उद्गारार्थी चिन्ह. आणि इथे हे आहे एकेरी अवतरण चिन्ह. त्याला तुम्ही म्हणू शकता एकेरी अव एकेरी अवतरण चिन्ह. कोणत्या चिन्हाला काय म्हणतात? हे देखील मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये समजवलंय. तर अशा प्रकारे हे तुमचं ग्रामर आलेलं दुसऱ्या पेपरचं. तर इथे मी तुम्हाला हे सगळं ग्रामर व्यवस्थित समजवलं. आता आपण बघूया याच्या पुढच्या पेपरमध्ये काय ग्रामर विचारलंय. तोपर्यंत तुम्ही एकदा ही उत्तरं बघून घ्या. हं. इथे अक्षय दररोज अभ्यास करतो. मला सांगा हे साधं वाक्य आहे. साधं वाक्य म्हणजे या वाक्याला तुम्ही काय म्हणणार? विधानार्थी वाक्य. या वाक्याला तुम्ही विधानार्थी वाक्य म्हणाल. विधानार्थी वाक्य. ठीक आहे. पुढे आहाहाहा! किती सुंदर देखावा हा. मला सांगा इथे उद्गारवाचक चिन्ह आहे. याचा अर्थ हे आहे वाक्य उद्गारार्थी उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे? चला पुढे जाऊया. ही इमारत खूप उंच आहे. आता मला सांगा ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. याचं आपल्याला बनवायचंय उद्गारार्थी वाक्य करायचंय. तर मला सांगा उद्गारार्थी वाक्य बनवताना आपल्याला खूप, प्रचंड, भरपूर असे शब्द काढायचे आणि वाक्यामध्ये किती किंवा केवढी असा शब्द वापरायचा आणि वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन द्यायचं. बघा, ही इमारत खूप उंच आहे. त्यातला खूप हा शब्द पहिला काढला पाहिजे. ठीक आहे.
मग तुम्ही लिहू शकता किती उंच आहे ही इमारत असं. किती उंच आहे, किती उंच आहे ही इमारत आणि शेवटला एक्सक्लेमेशन. किती उंच आहे ही इमारत? किती उंच आहे ही इमारत? किंवा असं पण लिहू शकता तुम्ही कसं किती, किती, किती उंच इमारत, किती उंच इमारत आहे ही? ठीक आहे. किती उंच इमारत आहे ही? या दोघांपैकी कोणतंही आन्सर चालेल. कसं आहे आपल्या बोलताना वाटलं पाहिजे, की हे आश्चर्य वाटतंय, आश्चर्य. किती उंच इमारत आहे ही? म्हणजे मला सांगा आपण आश्चर्य व्यक्त करतोय. आश्चर्य, शॉक, शॉकिंग चीज बता रहे. तेव्हा तिथे उद्गारार्थी वाक्य होतं. खूप हा शब्द काढून टाकायचा. सुरुवातीला किती शब्द टाकायचा, बाकी तुम्हाला वाटेल तसं लिहा. आज पहाटे रानात उजेड नव्हता. याचा आपल्याला होकारार्थी करायचंय. त्यांनी नकारार्थी दिलंय. नव्हता शब्द आहे म्हणजे नकारार्थी आहे. तर नकारार्थी करताना काय करायचं? विरुद्धार्थी शब्द वापरायचा. उजेडच्या विरुद्धार्थी शब्द वापरायचा आणि नव्हताच्या विरुद्धार्थी. मग वाक्य काय बनणार? आज पहाटे हे झालं पहिल्याचं आन्सर. इसका और ये दूसरे का. आज पहाटे आज पहाटे रानात उजेडचा उलट असणार अंधार आणि नव्हताच्या विरुद्धार्थी असणार होता. आता दोन्ही वाक्य वाचायची आणि बघायचं अर्थ सेम आहे का? आज पहाटे रानात उजेड नव्हता. ओके, उजेड नव्हता. याचाच अर्थ आज पहाटे रानामध्ये काय होता? अंधार होता. दोन्ही वाक्य वाचाल तर ते कसं असणार आहे? सेम असणार आहे. ठीक आहे? चला. पुढे आपण बघूया आता वाक्यप्रचार. वाक्यप्रचार. ठीक आहे? पहिला वाक्यप्रचार आहे मूठभर. मूठभर मांस वाढणे. ठीक आहे? मूठभर मांस वाढणे. कधी होतं रे असं मूठभर मांस वाढतं असं कधी वाटतं? तर मला सांगा जेव्हा समोरचा माणूस आपली तारीफ करतो. कळलं की नाही? "तू लय चांगला आहेस, तू लय महान आहेस, तू ग्रेट है बाबा, तू एकदम अच्छा है." तब अपने को ऐसा लगता है वहाँ कसम अपना बॉडी-बिडी बन गया, ठीक है? जैसा अपने को लगता है बाबा थोड़ा अपना चेस्ट वगैरह बढ़ गया और मसल वगैरे ज्यादा पॉवरफुल बन गए. तर तेव्हा आपल्याला वाटतं कधी जेव्हा समोरचा माणूस आपली काय करतो? तारीफ करतो. तारीफ. तर मूठभर मांस वाढणे याचा अर्थ काय होतं? याचा अर्थ असा होतो दॅट इज स्तुतीने, 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 स्तुतीने होरपाळून, स्तुतीने होरपाळून जाणे. स्तुतीने होरपाळून जाणे. स्तुतीने होरपाळून जाणे. ठीक आहे. आता इथे मूठभर मांस वाढणे म्हणजे काय जेवण केल्यानंतर थोडंसं मांस वाढलं असं नाही. ठीक है? एक जब सामने वाला आदमी अपना तारीफ करता है तब अपने को ऐसा लगता है कि अपना मुठभर मांस क्या हो गया है, बढ़ गया है. तुम्ही म्हणू शकता शिक्षकांनी शिक्षकांनी महेशची महेश महेशची प्रशंसा केल्यामुळे त्याला मुठभर मांस वाढल्यासारखे वाटू लागले. तर शिक्षकांनी महेशची प्रशंसा केल्यामुळे मतलब टीचर ने महेश का तारीफ करने के कारण महेश को मुठभर मांस बढ़ गया ऐसा लगने लगा. मग तुम्ही म्हणू शकता शिक्षकांनी महेशची प्रशंसा केल्यामुळे महेशला मुठभर मांस वाढल्यासारखं वाटू लागलं. बरोबर आहे? पुढे उत्साहाला उधाण येणे हे रिपीट झाले. रिपीट झालं. याच्या मागच्याच्या आधीच्या पेपरमध्ये म्हणजे पहिल्या पेपरमध्ये मी उत्साहाला उधाण वाटणे हे समजवलंय. त्यानंतर मळमळ व्यक्त करणे. मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. ठीक आहे. मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी
ठीक आहे. मला सांगा, आईने आईने रमेशला किंवा रमेशच्या आईने त्याला दिवाळीत कपडे नवीन कपडे न दिल्यामुळे रमेशची मळमळ झाली. म्हणजे काय? रमेशच्या आईने दिवाळीमध्ये रमेशला काय केलं? नवीन कपडे दिली नाही. म्हणून रमेशने मळमळ व्यक्त केली. म्हणजे काय? रमेशने काय व्यक्त केली? नाराजी व्यक्त केली. त्याला उदास वाटायला लागलं. कळलं की नाहीये? मळमळ व्यक्त करणे, उदासी व्यक्त करणे, नाराजी व्यक्त करणे. ठीक आहे? असं तुम्ही लिहू शकता. आता समानार्थी शब्द मित्र. मित्रचा समानार्थी शब्द येतो सखा किंवा सोबती. काय लिहू शकता. ठीक आहे? त्यानंतर कनवाळू. तर कनवाळू या शब्दाचा अर्थ येतो दयाळू. कनवाळू. कनवाळू म्हणजे काय रे? दयाळू. मला माहिती आहे तुमच्या पुस्तकातला शब्द आहे हा. त्यानंतर मग लहान. लहानच्या विरुद्धार्थी शब्द येतो मोठा. ज्ञान. ज्ञानच्या विरुद्धार्थी शब्द येतो अज्ञान. बरोबर आहे? त्यानंतर वचन बदला. ठसाचं वचन बदललं तर येतं ठसे. आणि शेंग. शेंगचं वचन बदला तर काय येणार? शेंगा. शेंग एक असते. शेंगा अनेक असतात. हा वाला पाठ इथे संपला. अजून प्रश्न आहेत याच प्रश्नपत्रिकेमधले. फिलहाल तुम्ही हे बघून घ्या, मग आपण पुढचं बघूया. हे एक राहिलं ना. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. लिहिता वाचता येणारा. ज्याला लिहायला पण आणि वाचायला पण येतंय अशा माणसाला साक्षर म्हणतात. ठीक आहे. लिहिता वाचता येणाऱ्याला काय म्हटलं जातं? साक्षर. साक्षर मतलब एज्युकेटेड आदमी, लिटरेट आदमी. तर त्याला आपण साक्षर म्हणतो. राइट आहे. चला बघूया याच्या पुढे काय विचारलंय अजून. हम्म. काय विचारलंय? लेखन नियमानुसार लिहा. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं याच्यामध्ये काय काय शब्द चुकीचे त्यांनी दिलेत. पहिला राईट आहे दिवस. दिवस रॉंग शब्द आहे. दिवस असा पाहिजे बघा, असा दिवस. पहिली वेलांटी पाहिजे. ह्या वेलांटीमध्ये पण तसंच असतं. जर पहिल्याच शब्दाला वेलांटी असेल तर ती पहिली असते. आणि हे मगाशी पण आलं. हे बघा सुरळीत रॉंग आहे. पहिल्याच शब्दाला हुकार आहे तर ते असं पाहिजे होतं. सुरळीत. बरोबर? बाकीचं वाक्य आहे तसं लिहायचंय. फक्त हे 2 शब्द तुम्हाला रिप्लेस करायचे थे आणि त्याला अंडरलाइन करायचंय. ये 2 शब्द को आपको रिप्लेस करके अंडरलाइन करना है. इसमें रात्रभरच्या वाटचालीने रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती. बघा थकून हा शब्द रॉंग आहे. मला सांगा हा काय पहिला लेटर तो नाहीये. तो दुसरा लेटर आहे. तर कसा पाहिजे होता? दुसरा. थकून. आणि विश्रांतीमध्ये बघा ला पहिली वेलांटी पाहिजे होती. पहिल्याच शब्दाला वेलांटी आहे. मग असं पाहिजे होतं ते. विश्रांती. मला सांगा अगर कोई शब्द का पहला ही वर्ड को अगर वेलेंटी है तो वो पहली होनी चाहिए और पहले ही वर्ड को उकार है तो वो पहला होना चाहिए. ठीक है. तो ये 2 शब्द रॉन्ग है. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. ठीक आहे. मला सांगा मावशी तुम्ही राहता कुठे? ये किसी के मुंह की बात है. ठीक है. लेकिन ये ऐसा होना मावशी के बाद में थोड़ा रुकेंगे और तुम्ही राहता कुठे ये क्वेश्चन है. इसके लिए लास्ट में यहाँ पे क्वेश्चन मार्क आना चाहिए. तो ये ऐसा होना चाहिए. काय? मावशी फिर कॉमा थोड़ा रुकेंगे यहाँ पे मावशी थोड़ा रुक गए. रुकने के बाद कॉमा देते. फिर तुम्ही राहता कुठे? ये सवाल पूछा तो क्वेश्चन मार्क आएगा और बाद में फिर डबल इन्व्हर्टेड कॉमा. मावशी तुम्ही राहता कुठे? अशा प्रकारचं विरामचिन्ह पाहिजे होती. तर कुठलं विरामचिन्ह वापरलं आपण? हे बघा हे वालं आणि हे वालं. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय काय रे? शाब्बास छान खेळलास. तर इकडे तुम्हाला माहिती असं पाहिजे शाब्बास शाब्बास. शाब्बास मतलब
आश्चर्य व्यक्त कर रहे हैं, तो यहाँ पे एक्सक्लेमेशन आएगा, ते उद्गारवाचक चिन्ह. आणि मग छान खेळलास. ठीक है, फुल स्टॉप. यहाँ पे लास्ट में फुल स्टॉप आएगा और ये किसी के मुंह की बात है, इसके लिए इसको डबल इन्वर्टेड कॉमा में लिखेंगे. राइट है? यस. तो ये भी आपको बहुत अच्छे से समझ गया रहेगा. ना बेसिक ग्रामर पूछते हैं, ज्यादा कुछ डीपली पूछते नहीं है, बेसिक ग्रामर. लेकिन अगर आपका पूरा 16 में से 16 मार्क्स मिला, 16 मार्क्स का ग्रामर आता है, अगर 16 में से 16 मिलता है आपको, तो आपके स्वमत को वो लोग ज्यादा मार्क्स देते, लेटर को ज्यादा मार्क्स देते, बातमी लेखन को ज्यादा मार्क्स देते, निबंध को ज्यादा मार्क्स देते. क्योंकि अगर आपके ग्रामर के पूरे मार्क्स आ गए, मतलब सामने वाले को मालूम पड़ता है कि इसका मराठी बहुत स्ट्रांग है, इसके लिए इसका कोई भी मार्क्स ग्रामर का जा नहीं रहा है, इसी बात. तो अगला कंसेप्ट देखते हैं. कैसी ये मोहब्बत, ये गुजरा हुआ कल. अभी आपको पूरा बड़े स्क्रीन पे प्रॉपरली दिखेगा. ठीक आहे, क्या बोल. पांढरा रंग कोणाला आवडत नाही. मला सांगा, वाक्यप्रचार ओळखायचा आहे, क्वेश्चन मार्क आहे, याचा अर्थ हा बनणार प्रश्नार्थी वाक्य. चला पुढे. किती सुंदर आहे ही बाग. इथे बघा, इथे एक्सक्लेमेशन आहे, म्हणजे हे बनणार उद्गारार्थी वाक्य. बरोबर आहे, उद्गारार्थी वाक्य. पुढे. तू आता लहान राहिला नाहीस. काय विचारलंय? तू आता लहान राहिला नाहीस. म्हणजे मला सांगा, तू आता लहान राहिला नाहीस, हे होकारार्थी वाक्य तुम्हाला बनवायचंय. तर तुम्हाला काय करावं लागतं? हे नकारार्थी वाक्य आहे, त्याचं बनवायचं होकारार्थी, विरुद्धार्थी शब्द वापरायचे. तर आता लहानच्या विरुद्धार्थी मोठा आणि नाहीसच्या उलट आहे. तुम्ही कसं लिहिणार उत्तर याचं? तू आता लहानच्या जागी मोठा झाला आहेस. बघा, होकारार्थी बनवायचं होतं, सगळं पॉझिटिव्ह लिहिलं, पण दोन्ही वाक्यांचं मीनिंग सेम आहे. तू आता लहान राहिला नाहीस. तू आता लहान राहिला नाहीस म्हणजे तू कसं झालायस? मोठा झालाय. तू आता मोठा झाला आहे. विधानार्थी करा. विधानार्थी करताना तुम्हाला माहितीये वा, वी, वे वापरायचं. काय? दररोज अभ्यास. दररोज काय रे? अभ्यास करा वा. दररोज अभ्यास करावा. वा, वी, वे. वा, वी, वे पैकी तुम्ही शब्द वापरला. वा, वी, वे पैकी तुम्ही शब्द वापरला. दररोज अभ्यास करावा. ठीक आहे. पुढे. अंगाचा तिळपापट होणे. खूप राग येणे. खूप राग येणे. खूप राग येणे, त्याला आपण काय म्हणतो? अंगाचा तिळपापट होणे. खूप राग येणे. बरोबर की नाही? मला सांगा, मला परीक्षेत कमी गुण मिळाले, हे ऐकल्यावर माझ्या आई-बाबांच्या अंगाचा तिळपापट झाला. असं तुम्ही वाक्य बनवू शकता. म्हणजे काय? मला एग्जाम मध्ये कम मार्क्स मिले, तो क्या मेरी मम्मी और पापा नाचेंगे क्या? वाह! अच्छा हो गया, मेरे बच्चे को कम मार्क्स मिला, कम मार्क्स मिला. ऐसा तो बोलेंगे नहीं. तो वो लोगों का जो गुस्सा है, उसका पारा तो चढ़ने ही वाला है. सत्य असणे म्हणजे सत्यता असणे. रिपीट हो गया है. उसके बाद में ऋण असणे. ऋण असणे म्हणजे उपकार. उपकार असणे. ऋण असणे म्हणजे काय रे? उपकार असणे. बरोबर की नाहीये? तुम्ही मला सांगा, प्रत्येक मुला-मुलींवर किंवा प्रत्येक मुला-मुलींवर आपल्या आई-बाबांचे ऋण असते.
किंवा प्रत्येक विद्यार्थ्यावर आपल्या शिक्षकांचे काय असतं? ऋण असते. असं तुम्ही वाक्य बनवू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. तर घर, घर या शब्दाचा समानार्थी शब्द येतो गृह किंवा तुम्ही असं लिहू शकता सदन. सदनिका. सदनिका म्हणजे पण घरच असतं. आता आई, आईचे समानार्थी शब्द बाबा खूप आहेत. आपण लिहिला आई म्हणजे काय रे? माता. ठीक आहे. पुढे विरुद्धार्थी शब्द सोपे. सोपेच्या विरुद्धार्थी शब्द कठीण. कठीण किंवा अवघड. पुढे दिवस. दिवसच्या विरुद्धार्थी शब्द सॉरी मी इथे असं इक्वल टू लिहिलंय इथे क्रॉस पाहिजे. दिवसच्या विरुद्धार्थी शब्द येतो रात्र. दिवसच्या विरुद्धार्थी शब्द रात्र. पुढे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. कविता करणारा. कविता करणारा कोण असतो? कवी. पुढे लिंग बदला. पुढचा प्रश्न विचारलाय लिंग बदला. तर शिक्षक. शिक्षकची बायको शिक्षिका. ठीक आहे. शिक्षकची बायको कोण येणार? शिक्षिका. राइट आहे? येस. पुढे विद्यार्थी. विद्यार्थीची बायको नाही, पण विद्यार्थीचं स्त्रीलिंग येणार विद्यार्थिनी. विद्यार्थी हा मेल आहे. विद्यार्थिनी ही फीमेल आहे. ठीक आहे. विद्यार्थी मेल होता है, विद्यार्थिनी फीमेल होता है. चला अजून काय विचारलं बघूयात आपण. हे सगळ्यांनी एकदा व्यवस्थित बघून घ्या आधी. ठीक आहे. हं. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू झाली. तर इथे बघा हा शब्द रॉंग आहे. सुरू, सुरू असा पाहिजे. सुरू, सुरू झाली. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू झाली. एक मिनिट. परिस्थितीत हा शब्द रॉंग आहे का बघूया आपण. परिस्थितीत राईट आहे. बाकी एवढी एकच मिस्टेक आहे इथे. पुलाच्या अरे हे रॉंग झालं. पहिल्याच शब्दाला होकार आहे तर तो पहिला पाहिजे. पुलाच्या असं पाहिजे. भिक्षेकरी रॉंग आहे. असं पाहिजे. भिक्षेकरी. बाकी वाक्य राईट आहे. बघा दिसल्याला पण वेलांटी आहे आणि ती पहिली आहे. योग्य आहे ती. विरामचिन्हांची नावं बघा असं कॉमा याला म्हणतात स्वल्पविराम. आता डॉट आहे. पूर्णविराम. इथं एक्सक्लेमेशन आहे. याला तुम्ही म्हणता उद्गार वाचक चिन्ह किंवा तुम्ही म्हणू शकता उद्गारार्थी चिन्ह. हे तर तुम्हाला माहिती आहे. प्रश्नार्थक चिन्ह किंवा तुम्ही म्हणू शकता प्रश्नवाचक चिन्ह. प्रश्नार्थी चिन्ह किंवा प्रश्नवाचक चिन्ह. ठीक आहे. तर हा देखील एक तुमचा पेपर या ठिकाणी काय झालाय सॉल्व्ह झालाय. पूर्णपणे तुम्हाला याचे किती मार्क भेटतील? 16च्या 16 मार्क भेटतील. राइट आहे? येस. हा पुढचा पेपर आहे. तुम्ही थोडा विचार करा याच्यावरती. कोणते वाक्याचे प्रकार आहेत हे मग मी तुम्हाला सांगतो सगळं.
चला जाऊयात पुढे. बघा काय विचारलंय भाषा अभ्यास या सत्रामध्ये तुम्हाला. हं. राष्ट्रगीताचा मान राखा. मला सांगा राष्ट्रगीताचा मान राखा ही आपल्याला ऑर्डर दिली आहे. ऑर्डर दिली आहे म्हणल्यानंतर हे आहे आज्ञार्थी वाक्य. बरोबर आहे? हुशारीने किती ते तेज त्याच्या चेहऱ्यावर एक्सक्लेमेशन आहे. म्हणजे हे आहे तुमचं उद्गारार्थी उद्गारार्थी वाक्य. एखाद्याच्या तोंडामधून निघालेले ते उद्गार आहेत. ठीक आहे. मतलब एक किसी के मुंह से निकली हुई ये बात है. तो दररोज व्यायाम करतो. मला सांगा तो दररोज व्यायाम करतो याचा आपल्याला प्रश्नार्थी बनवायचा आहे. तर तुम्हाला याचा नियम माहितीच आहे. जर त्यांनी उत्तर पॉझिटिव्ह दिलंय तर प्रश्न निगेटिव्ह आपल्याला बनवायचा आहे. कळलं की नाही? अशा प्रकारचं स्वरूप असतं. तर तुम्ही म्हणू शकता त्याचं कसं उत्तर बनेल? तो दररोज व्यायाम करतो याचा प्रश्न प्रश्न कसा बनेल रे? तो दररोज व्यायाम करतो का? तो दररोज व्यायाम करतो का? क्वेश्चन. मग हे त्याचं उत्तर आलं. हे विधानार्थी वाक्य आहे. तो दररोज व्यायाम करतो का? तो दररोज व्यायाम करतो. मन अशांत नव्हते याचा होकारार्थी बनवायचं आहे. तर याचा विरुद्धार्थी शब्द शांत आणि नव्हतेच्या विरुद्धार्थी शब्द होते. तुम्ही म्हणू शकता मन शांत होते. मन शांत होते म्हणजेच मन अशांत नव्हते. सिंपल आहे. आर्जव करणे, आर्जव करणे म्हणजे विनंती करणे. आर्जव करणे, आर्जव करणे म्हणजे विनंती करणे. एखाद्याला जेव्हा आपण विनंती करतो त्याला आपण काय म्हणतो? आर्जव करणे. ठीक आहे. उत्साहाला उधाण येणे, परत आलं हे रिपीट झालंय. अंगाचा तिळपापट होणे हे देखील रिपीट झालंय. आताच मागच्या पेपरमध्ये अंगाचा तिळपापट होणे आलेलं. आर्जव करणे म्हणजे काय रे? विनंती करणे. ठीक आहे. तर मला सांगा रमेश अ, शाळेच्या सहलीला जाण्यासाठी आईकडे आर्जव करत होता. म्हणजे काय? आईला विनंती करत होता, की मला पण सहलीला जाऊ दे. तुम्ही म्हणू शकता रमेश शाळेच्या सहलीला जाण्यासाठी आईकडे आर्जव करत होता असं. त्यानंतर शालीन. तर शालीन, शालीन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नम्र. बघा हा पुस्तकामधला धडा आहे. कळलं की नाही? शालीन म्हणजे नम्र. तर एखाद्या माणसाला शालीन माणूस आहे असं कधी म्हणतात? जेव्हा तो माणूस कसा असेल? नम्र असेल. तर शालीन या शब्दाचा समानार्थी शब्द नम्र आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. अरे तू खूप शालीन आहेस. शालीन म्हणजे नम्र आहे. आनंद, आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हर्ष. हर्ष म्हणजे काय रे? आनंद. ठीक आहे. तिथे तुम्हाला डबल डॅश करायची. विरोधाचे शब्द लिहा. खाजगी, खाजगी म्हणजे गुपित ठेवलेलं, प्रायव्हेट आणि त्याच्या विरुद्धाचे शब्द आहे सार्वजनिक. ठीक आहे. सार्वजनिक, सार्वजनिकला काय म्हणायचं? खाजगीच्या विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. पुढे आहे तुमचा शब्द चूक. चूकच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार? बरोबर. चूकच्या विरोधार्थी शब्द बरोबर. ठीक आहे. चूकच्या विरोधार्थी शब्द काय येतो? बरोबर. पुढे वचन बदला. बांगडी एक असते. त्याचं अनेक वचन येणार बांगड्या.
मित्र, मित्र एक असतं. त्याचं अनेक वचन पण काय येतं? मित्र. एक मित्र असतील तरी पण मित्र म्हणतात. अनेक मित्र असतील तरी देखील त्याला आपण मित्रच म्हणतो. खालील शब्दांचे लिंग बदला. तर मला सांगा इथे आपल्याला काय करायचंय? खालील शब्दांचं लिंग बदलायचंय. तर मला सांगा जर शब्द विचारला त्यांनी डोंगर, तर डोंगराला फिमेल डोंगर असेल तर आपण काय म्हणतात? डोंगरच म्हणतात. त्याचं काही डोंगरीण असं नाही बनत. डोंगरचं डोंगरच येतं. त्यानंतर शिक्षिका हां, हिच्या नवऱ्याला बाबा काय म्हटलं जातं? शिक्षक. ठीक आहे. शिक्षकाचा लिंग काय येणार? शिक्षक. चला पुढचा कन्सेप्ट बघूया आपण. हा वाला कन्सेप्ट चेक करूया याच्यामध्ये काय चुका आहेत. बघूया. इथले शिक्षक मनाने खूप श्रीमंत होते. तर तुम्हाला माहिती पडलं बघा. हा शब्द रॉंग आहे. हा शिक्षक हा शब्द असा लिहिला पाहिजे. शिक्षक त्यांनी रॉंग लिहिलंय. पहिली वेलांटी पाहिजे दुसरी दिली आणि हा खूप तुम्हाला माहिती आहे हा खूप शब्द असा आहे. तर हे 2 शब्द रॉंग आहेत. ठीक आहे? येस. बाकीचं अ, वा वाघिणीनं नाला. वाघिणीनं नसतं ना रे. बरोबर आहे की नाही? वाघिणीनं नसतं. वाघिणीनं. वाघिणीनं नसतं असं पाहिजे. वाघिणीनं. वाघिणीनं असं पाहिजे. वाघिणीनं. नाला पार करून बांबूच्या गंजीत काय रे पाय ठेवला. तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा हा दुसरा शब्द आहे. बू. तर हे असं पाहिजे होता. बांबूच्या. जर हा बू पहिलाच शब्द असता, पहिलाच शब्द, तर त्याला पहिला उकार आला असता. इथे पहिला उकार दुसरा शब्द असताना दिलाय. दुसरा उकार पाहिजे. त्यानंतर विराम चिन्हांचा वापर करून लिहा. विराम चिन्हांचा वापर करून लिहायचंय आपल्याला. ठीक आहे? बघा. लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले. लाल हिरव्या एकाच जातीचे शब्द आहेत. 2 वेगवेगळे रंग आहेत. मग इथे कॉमा पाहिजे. मग लाल, कॉमा हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले. लास्टला काय पाहिजे? फुल स्टॉप. बस. ठीक आहे. एवढंच इथे येणार. त्यानंतर त्याच्या पुढे आईनं नाराजी व्यक्त केली. कॉमा. इथे थांबलो आपण थोडं. आईने नाराजी व्यक्त केली. ओके. थांबलो, रुक गए यहाँ पे. तो यहाँ पे कॉमा आएगा. पण उपयोग झाला का? सवाल पूछ रहे. पण उपयोग झाला का? क्वेश्चन मार्क. तो यहाँ पे क्या आना चाहिए? क्वेश्चन मार्क. ठीक है? पण उपयोग झाला का? ये कॉमा देके बाद में क्वेश्चन मार्क लिखना है. तो आईनं नाराजी व्यक्त केली, थोड़ा रुक गए, तो कॉमा दिया. पण उपयोग झाला का? ये सवाल पूछा, इसके लिए लास्ट में क्वेश्चन मार्क आ गया. ठीक है? तो ये भी एक आपका पेपर खत्म हो गया. राइट है? हम्म। इसके अलावा अभी देखो आपका ये पेपर बाकी है. ठीक है? ये एक पेपर ये हो गया एक, फिर ये एक 2 हो गया, उसके बाद में 3 हो गए, 3 उसके अलावा और एक है 4. ठीक है? तो ये 4 पेपर अभी भी सॉल्व करके देने का बाकी है. इसके ऊपर मैं और एक वीडियो बना दूंगा पार्ट 2 करके. ये हो गया अपना पार्ट 1. तो यहाँ पे मैंने ऑलमोस्ट 5 पेपर का ऑल ग्रामर सॉल्व करके दिखा. फिर भी कुछ डाउट रहेगा तो आप कमेंट कर सकते हो, मैं वो अगले वीडियो में एक्सप्लेन कर दूंगा. तो ये आपको पहला वॉच आउट करना है क्योंकि ऑलमोस्ट क्वेश्चन जो होते हैं वो बोर्ड में रिपीट आते हैं. तो इसका आपको फायदा हो सकता है. ठीक है? और बाद में और एक वीडियो आएगा वो भी देखने के लिए नहीं भूलना, ताकि इससे आपका पूरा ग्रामर कवर हो जाएगा. फिर आप लोग आगे का पार्ट पढ़ने के लिए रेडी हो जाओगे. ठीक है? फिलहाल आपको ये वीडियो पसंद आया रहेगा तो वीडियो को लाइक करो, शेयर करो और आप ये चैनल पे नए रहेंगे तो चैनल को सब्सक्राइब करना नहीं भूलना. थैंक यू सो मच.